नमस्कार. द कोर इन्फिनिटीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. आपली जी NCERTची सिरीज चालू आहे, ज्याला आपण बेसिक NCERT म्हटलेलं आहे, 6वी ते 10वी असं आपण NCERT पहिले कव्हर करतो आहे, ज्यात आपलं पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे आणि जॉग्रफी आहे. या असणाऱ्या NCERTच्या 7वीचं NCERT आपण भूगोलाचं बघत होतो आणि त्यातला आता शेवटचा पोर्शन आपल्याला बघायचा आहे. आपण 6वीचा आधी कव्हर केलं, जे फिजिकल जॉग्रफीचा भाग आहे. 7वीचा आता कव्हर करतो आहे. त्यात या शेवटचा, त्यात मेजर ज्याला आम्ही म्हणतो रिव्हर बेसिन अँड प्लेन्स असं आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे नदीचे प्रमुख नदींचे खोरे, त्या खोऱ्यांमधली असणारी मैदाने, त्याची एक माहिती. आणि दुसरं असणार आहे ते म्हणजे वाळवंट, आणि त्यातही उष्ण वाळवंट, थंड वाळवंट. आणि मग आता आम्ही बेसिकली पहिले आधी शिकलो होतो आम्ही की एकूण पृथ्वी काय, त्याचा आकार काय, पृथ्वीचं परिवलन, त्यांचं परिभ्रमण, याचा उपयोग काय होतो किंवा त्याचा परिणाम काय होतो. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या NCERTमध्ये बघितलं होतं की भारताचं लोकेशन वगैरे काय असतं, अक्षवृत्त रेखावृत्ताचा कसा उपयोग केला जातो भारताचं लोकेशन हे स्थान निश्चितीसाठी. त्याच्यानंतरच्या आपण पुढच्या टॉपिक असं आपण टॉपिक वाईज येत गेलो आणि त्या टॉपिकमध्ये आपण काय बघितलं होतं की असणारं त्यात आमचं हवा म्हणजे काय, वातावरण म्हणजे काय, पृथ्वीवरचं पाणी, पाण्याचं किती पाणी आहे, पाण्याचे कसं ते आपलं किती स्टोरेज कसं आहे, हे सगळं आपण बघितलं. तसंच आता आपण काही जंगलांबद्दल, काही असणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांबद्दल आणि वाळवंटाबद्दल आज आपण थोडीशी माहिती या पुढच्या 7व्या चॅप्टरमध्ये घेणार आहे. ती माहिती आपण आजच्या लेक्चरमधनं बघूया. मग फक्त हे आज आपलं फिजिकल जॉग्रफीचं मी बेसिक NCERT सिरीज म्हणतो आहे, ज्यात आपण 6वी, 7वी आणि 8वी करतो आहे. आता 7वीचा आज लास्ट टॉपिक आपण आज घेतो आहे. हा लास्ट टॉपिक आहे 7वीमधला, हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे. हा कितवा टॉपिक आहे, लास्ट टॉपिक आहे असं मी म्हणेल. हा लास्ट टॉपिक आज आपण काय करतो आहे, कव्हर करतो आहे. मग त्यानंतर आपलं पुढचं हे 8वीचं NCERT चालू होईल. फक्त मी एक तुम्हाला हे सांगतो की पुढचं लेक्चर जे असणार दिसतं आहे तुम्हाला, ते लेक्चर उद्याचं ते असणार आपलं अभ्यास कौशल्य, ज्याला आम्ही म्हणतो, किंवा स्टडी स्किल्स, याचं एक लेक्चर असणार आहे. त्याच्यानंतरचं परत शनिवारी आपलं लेक्चर असणार आहे. ते आता पदवी काळात जर UPSC आणि MPSCची मी तयारी करायची, आणि UPSC आणि MPSC एकच झालं आहे, मराठी मीडियममधून आपल्याला करता येतं आहे आणि तीच तयारी आपण करतो आहे, कारण सिलेबस इज सेम. तर ती पदवी काळात डिग्रीला असताना अभ्यास कसा केला पाहिजे त्याच्या संदर्भातलं आपलं लेक्चर आहे. ते म्हणजे परीक्षेची तयारी पदवी काळात कशी करावी. त्यानंतर हे आपल्या सगळे NCERTच्या सिरीज आहे, इतिहासाची सिरीज आहे, भूगोलाची आहे, बेसिकची आणि पॉलिटीची आहे. या तिन्ही सिरीज काय आपल्याला अवेलेबल आहे हे सुद्धा इथं काय करायचं आहे लक्षात घेऊया. फक्त जे विद्यार्थी कंबाईनला टार्गेट करतात, ज्यांना आत्ता वाटतं की कंबाईनची एक्झाम मी देऊन बघितली पाहिजे, आणि जर मला आता कंबाईनची एक्झाम येते आहे वर्ग बची, तर त्याच्यासाठीचा मी काही प्रीचा कोर्स किंवा तो अभ्यास कसा असतो तो मला अभ्यास केला पाहिजे असं जर असेल, किंवा तुम्ही तुमचे कोणी नातेवाईक असतील, मित्र असतील, ज्यांना कंबाईन टार्गेट करायचं आहे, अशांसाठी म्हणून मी सांगतो आहे की त्यांच्यासाठी आपली कंबाईनची ज्यात पूर्व परीक्षा ही 4 महिन्याचा आहे, ही बॅच आपली आता स्टार्ट होणार आहे. आणि पूर्व आणि मुख्य अशी 7 महिन्याची बॅच ही आपली द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ते प्रमोशन दिसेल. हा नंबर आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन. आपल्या ऑफलाईनच्या ब्रॅचेस हे नाशिकलासुद्धा आणि पुण्यालासुद्धा. आता ज्या MPSCच्या आपल्या ऑफलाईनच्या बॅचेस चालू होणार आहे. मार्चमध्ये आपली NCERTची फाउंडेशन बॅच असणार आहे, ती ऑनलाईन असणार आहे. त्याच्यानंतरची जी बॅच चालू होणार आहे आपली MPSC 2025च्या दृष्टीने, ही नाशिकलासुद्धा सुरू होईल आणि पुण्यातसुद्धा सुरू होईल. तसंच आपले नाशिक आणि पुण्याला असण्यासाठी हा नंबर आहे. मग इथे तुम्ही कंबाईनची जर आता मी बॅच दाखवली, ही 12 फेब्रुवारीला स्टार्ट होणार आहे. या बॅचच्या संदर्भात तुम्हाला कंबाईनचा हा नंबर इथे दिलेला आहे. आणि ही बॅच पूर्व परीक्षा स्पेशल बॅच असणार आहे, जी 16 जून 2024ला टार्गेट करेल. त्याची पण इथं माहिती मी जाता सांगतो. ठीक आहे. मग मी आत्ता येतो आपल्या 7वीच्या NCERTकडे. आजचा शेवटचा पोर्शन आजच्या लेक्चरमधून आपण बघूया. आज यूट्यूबला लाईव्ह येऊ शकलो नाही, मुद्दाहून रेकॉर्ड करून टाकलं आहे, कारण काही कारणास्तव पुण्यात नाही आहे आणि मग ते तुम्हाला अवेलेबल झाले पाहिजे. आपली जी काही सिरीज चालू आहे NCERT, ही ब्रेक नको व्हायला. आपण जे टप्प्याटप्प्यानं NCERT करत पुढे जातो आहे, म्हणून आजचं लेक्चर हे आपण रेकॉर्डेड स्वरूपात म्हणजे व्हिडिओ स्वरूपात बघतो आहे. हे पण इथं लक्षात घ्या. तुमच्या काही कमेंट्स आल्या वगैरे तर मी नक्कीच काय करेल ते नंतर बघून तुम्हाला उत्तरं देईल. दुसरं असं होतं की एका विद्यार्थ्यांनी, मला वाटतं 2 लेक्चरवर काहीतरी कमेंट केलेली आहे. ती कमेंट अशी होती की सर तुम्ही इंग्लिशमधनं सांगू नका, किंवा मॅडम ते इंग्लिशमधनं सांगितलं तुम्ही मराठीतनं सांगा. आता ते इंग्लिशमधनं सांगत नाही आहे. आता ही आपण NCERT बघतो आहे. NCERT हा इंग्लिश किंवा हिंदीमधनं असतं. हिंदी आपल्याला कळायला कठीण जाईल, त्यातल्या त्यात इंग्लिश सोपं जातं. फक्त आपण टायटल त्याच्या काय करतो आहे, त्या प्रतिकात्मक स्लाइड्स यूज करतो आहे, त्याला आपण एक्सप्लेन करतो आहे मराठीतच. फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंट, याला पर्यावरण. आता एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण का, हे तर मला शिकवावं लागणार नाही इंग्लिश मराठी. तो प्लीज तुम्ही तो मनात किंतु बाळगू नका की इंग्लिश हा म्हणजे फारच कठीण आहे आणि समजणार नाही. आपण त्याला मराठीत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्नच नाही तर ते करतोच मराठीत नाही, हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे. चालेल. मग आता यातला शेवटचा टॉपिक आहे आपला, तो म्हणजे हे 2, 6वा आणि 7वा, ह्युमन एन्व्हायरमेंटल इंटरॅक्शन, मानवाचं असणारा पर्यावरणाचा जे काही म्हणतो आपण इंटरॅक्शन, आणि ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल रिजन,
उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागातील पर्यावरण आणि मानव याच्यातला असणारा सहसंबंध हा आम्हाला आता इथं अभ्यासायचा आहे. आणि खाली दिला आहे लाईफ इन डेझर्ट, वाळवंटीय प्रदेशातलं कसं जीवन असतं त्याची एक माहिती आपण या 2 टॉपिकमधनं आजच्या लेक्चरमधनं घेऊया. मग मी लेक्चर स्टार्ट करतो आजचं. इथं लक्षात घ्यायचं आहे आता ह्युमन एन्व्हायरमेंटल इंटरॅक्शन आणि लाईफ इन डेझर्ट आम्ही 2 काय बघणार आहे की असणारं ट्रॉपिकल म्हणजे मी त्याला म्हणतो उष्णकटिबंधीय हा प्रदेश घेतला किंवा ज्याला आम्ही हा काय म्हणतो सब ट्रॉपिकल उपोष्णकटिबंधीय, याला आम्ही काय म्हणतो उपोष्णकटिबंधीय. आता नक्की उपोष्णकटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय म्हणजे काय ते लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला मागचे व्हिडिओ बघायला लागेल जे आपण पृथ्वीचं परिवलन, अक्षवृत्त, रेखावृत्त हे टॉपिक आपण ऑलरेडी शिकलेलो आहे आपल्या NCERTच्या यूट्यूबवर या सिरीजमध्ये. तिथं हे शब्द आपण आयडेंटिफाय केले होते, हे शब्द आपण क्लिअर केले होते की कशाला उष्णकटिबंधीय म्हणतात, कशाला उपोष्णकटिबंधीय म्हणतात हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर या भागातलं असणारं आपण हवामान आता बघणार आहे किंवा मी त्याला म्हणेल पर्यावरण आपण त्या भागातलं चेक करणार आहे. कुठल्या स्वरूपाचं पर्यावरण या भागात असतं आणि हे पर्यावरण आणि या संबंधात असणारं मानवी जीवन याची माहिती आपल्याला या टॉपिकमध्ये. दुसरं टॉपिक आहे ज्याला मी वाळवंटी प्रदेश म्हणतो, वाळवंटीय प्रदेश म्हणतो. या वाळवंटीय प्रदेशातली असणारी कुठली माहिती ती आपल्याला काय करायची आहे इथे लक्षात घ्यायची आहे आणि तिथलं जीवन असे 2 प्रदेश आपण आता काय करूया इथे बघूया. मग बघा मी परत सांगतोय की आता हे NCERT काय डील करतं म्हणजे हे टॉपिक्स काय डील करतो त्यातून तुम्हाला काय शिकायचं आहे. तर पहिले एक रेन फॉरेस्ट म्हणजे याला मी वर्षावने म्हणतो. कुठले वने? वर्षावने. वर्षावने म्हणजे खूप जास्त पावसातील वने, खूप जास्त पावसाच्या प्रदेशातली वने म्हणून त्याला मी रेन फॉरेस्ट म्हणतो. दुसरं हॉट डेझर्ट, याला उष्ण वाळवंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपल्या भारतात सुद्धा आहे थरचं वाळवंट, राजस्थान ज्याला म्हणतो उष्ण वाळवंट हा एक भाग येईल. कोल्ड डेझर्ट लडाख दिलं आहे, थंड वाळवंट जे आमचं लडाखचं आहे थंड. आणि ते थंड म्हणजे काय हा पण आपल्याला समजून घ्यायचा आहे फरक. उष्ण आणि थंड वाळवंटाचा फरक काय आहे, का त्याला उष्ण म्हणतात, काय याला थंड म्हणतात, तो एक भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो पण आपण चेक करूया. त्यानंतर लाईफ इन द ॲमेझॉन. मग ॲमेझॉनचं खोरं, ॲमेझॉन कोण आहे? नदी आहे. तुम्ही म्हणाल सर ॲमेझॉन म्हणजे ते ॲप आहे ॲमेझॉन प्राईम म्हणून आम्ही तिच्यावर काय येतो आता फॅमिली म्हणणारे पार्ट 3 ठीक आहे. मिर्झापूर वगैरे आपण असे काय सिरियल बघितले ते ॲमेझॉन आम्हाला त्या फेमस आहे. बट ॲमेझॉन इज द लार्जेस्ट रिव्हर. ॲमेझॉन ही जगातली सर्वात मोठी नदी आहे. मी लांब म्हणत नाही आहे, लांब म्हटल्यावर नाईल म्हणावं लागेल. तर हे ॲमेझॉन खोरं त्या नदीच्या संबंधातली माहिती. आणि इकडे आपल्या भारतातली इथे आपल्या भारतातली असणारे गंगा ब्रह्मपुत्रा बेसिन हे सुद्धा महत्त्वाचं नदी खोरं आहे. गंगा आणि ब्रह्मपुत्रा या संदर्भातील माहिती आम्हाला काय करावं लागेल आता बघावी लागेल. या संदर्भातली माहिती आम्हाला बघावी लागेल. सो आता इतके टॉपिक्स आपण काय करूया म्हणजे हे सगळी माहिती आपण डील करूया. सोपी आहे, समजून घेऊया. जिथे मला इझिली प्रश्न सापडेल, इझिली म्हणतो प्रश्न खूप आहे आणि प्रश्न आणू शकतो, पण आता मला पटकन डोक्यात असतं हा प्रश्न यावर्षी पडला त्यातनं उचलायचा त्याला कनेक्ट करायचा असा काही प्रश्न एक मी त्यातलं दाखवतो पण तुम्हाला की हा प्रश्न MPSCने ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये कसा विचारलेला आहे आणि अशी माहिती आपण समजून घेऊया. मग बघा आता इथं काय बेसिक दिलेलं आहे. डेझर्ट इट इज अन अरिड रिजन कॅरेक्टरिस्टिक बाय एक्स्ट्रीमली हाय अँड लो टेम्परेचर ॲज अ स्कॅर्स व्हेजिटेशन. इथं जस्ट ते प्रिंट झालेलं आहे. वाळवंट म्हणजे काय तर एक्स्ट्रीमली हाय टेम्परेचर, अति उष्ण असणारं तापमान, बरोबर आहे. आणि तिथे थंड पण असतं, त्याला विषम हवामान असतं. आणि कॅरेक्टराईज काय म्हटलं आहे तर हाय किंवा लो टेम्परेचर, अति उष्ण दिवसा अति थंड रात्री म्हणजे विषम तापमान असणारं तुमचं. इथं काय दिलेलं आहे स्केर्स ऑफ व्हेजिटेशन म्हणजे वने नाही आहे, क्वचित वने आढळतात. वने किंवा पूर्णतः वने नसणारा प्रदेश, वने विरहित प्रदेश अशा भागाला मी वाळवंट म्हणतो. इज दॅट क्लिअर? असे चौकन बरेच दिले असतात त्याच्यात आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी तिथं आढळून येतात, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता पहिले हे सुरू करू आहे ॲमेझॉनपासनं. ॲमेझॉन रिव्हरच्यात काही माहिती आहे त्या माहितीपासनं सुरू करूया. या भागात काय काय भाग असतो तो आता हे तुम्हाला माहिती आहे. हा दक्षिण अमेरिका खंड आहे. कुठला खंड आहे हा? दक्षिण अमेरिका खंड. आता आपल्याला माहिती आहे आपले 7 खंड आहे. उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, आफ्रिका असेल, आपला आशिया असेल, युरोप असेल, ऑस्ट्रेलिया असेल किंवा अंटार्क्टिका असेल, असे 7 खंड आहे. त्यातला हा दक्षिण अमेरिका खंड आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग दक्षिण अमेरिका खंडामध्ये असणारं सर्वात महत्त्वाची नदी ती ॲमेझॉन आहे. आता इथं खोरं म्हटल्यानंतर बघा त्या ॲमेझॉन नदीचं असणाऱ्या नद्या, उपनद्यांच्या सहाय्यक नद्या, नाले, ओढे असं करून हा त्याचा जवळजवळ किती मोठा भाग ॲमेझॉन नदी
हा दक्षिण अमेरिका खंडाचा कव्हर करते आणि म्हणून ही लार्जेस्ट ठरते, जगातील सर्वात अधिक मोठी नदी, कारण की तिचं खोरं सर्वात जास्त मोठं आहे जगात. आणि दुसरं आहे जगातील सर्वात लांब नदी, ती आता आपण जेव्हा सहारा वाळवंटाकडे जो आपण वाळवंटाचा उल्लेख केलेलाच आहे तेव्हा सुद्धा दाखवते, आणि नाईल जी इजिप्तमध्ये जाते ती लांबीला जास्त आहे. हिचं असणारं क्षेत्रफळ काय आहे खोऱ्याचं जास्त आहे, म्हणून याला लार्जेस्ट बेसिन ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जातं. मग या खोऱ्याबद्दलची माहिती दिलेली आहे. बिफोर लर्निंग अबाउट द ॲमेझॉन बेसिन लेट अस लुक ॲट द, असं ते म्हणतात त्याला इंग्लिशला पटकन, नोटीस दॅट अ ट्रॉपिकल रिजन लाईज व्हेरी क्लोज टू द इक्वेटर. आता मला म्हणणं आहे काय, पुढची लाईन फार महत्त्वाची आहे, हा वारंवार उल्लेख करतो तुम्हीच काय. आता जे विद्यार्थी जुने अभ्यास करतात, ज्यांनी अटेम्प्ट दिले, अगेन त्याच्यात काहीतरी कन्फ्युजन असतं एका शब्दाबद्दल. तो शब्द इथे लिहितोय, तो म्हणजे बघा विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे काय. विषुववृत्तीय, मी प्रदेश म्हणतोय, विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे काय. मी विषुववृत्त म्हणजे काय म्हणत नाही, विषुववृत्त तुम्हाला माहिती आहे, हे तुम्ही म्हणाल नाही सर विषुववृत्त म्हणजे काय, 0 डिग्री इथं दिसतंय, हे 0 डिग्री म्हणजे काय विषुववृत्त आहे. मी विषुववृत्तीय रिजन, विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे काय असं म्हणतोय. मग आता इथे त्यांनी व्याख्या करून दिली NCERTनी काय, की क्लोज टू द इक्वेटर बिटवीन 10 डिग्री उत्तर ते 10 डिग्री दक्षिण, हे लक्षात घ्या. इट इज रेफर टू ॲज द इक्वेटोरियल रिजन, म्हणजेच विषुववृत्ताच्या 10 डिग्री उत्तरेकडे, विषुववृत्ताच्या 10 डिग्री दक्षिणेकडे, आम्ही त्याला असं म्हणू शकतो की 10 डिग्री उत्तर अक्षवृत्त ते 10 डिग्री दक्षिण अक्षवृत्त या प्रदेशाला विषुववृत्तीय प्रदेश म्हणतात. ते इथं रेफर केलेलं आहे. आणि काय होतं मग आपल्याला वाटतं इक्वेटोरियल रिजन म्हणजे काय, 0 ते 5, 0 ते 10, कारण की त्यांनी शब्द काय म्हटलं आहे की ट्रॉपिकमधला, ट्रॉपिकल रिजन लाईज व्हेरी क्लोज टू द इक्वेटर. उष्णकटिबंधीय प्रदेश हा विषुववृत्ताच्या फार जवळ असतो. पण लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस विषुववृत्तीय प्रदेशाचा शब्द विचारला जातो, कारण की आपल्याला पुढे प्रश्न असतात, हा विषुववृत्तीय प्रदेशात कशा प्रकारचं हवामान असतं, विषुववृत्तीय प्रदेशात दाट वने आढळतात, विषुववृत्तीय प्रदेशात जैवविविधता अधिक असते, हे प्रश्न आहे बऱ्याच येतात. त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं विषुववृत्तीय म्हणजे काय, 10 to 10 नॉर्थ अँड साऊथ, त्या इक्वेटरच्या जवळचा उत्तर दक्षिण असणारा 10-10 अक्षवृत्त त्याला विषुववृत्तीय प्रदेश म्हणतात. हा एक भाग इथं लक्षात घेऊया. नेक्स्ट, द रिव्हर ॲमेझॉन फ्लोज थ्रू धिस रिजन. मग हा जो विषुववृत्तीय प्रदेश आहे बघा इथे दाखवतो परत एकदा, इथे दिलेला आहे 10 डिग्री उत्तर, हा असणार तुमचा 10 डिग्री दक्षिण. असं काय करता येईल, बरोबर आहे, हा असणारा तुमचा जो प्रदेश, हा प्रदेश म्हणजेच डॉट कोणाचा, तुमच्या ॲमेझॉनचा, म्हणजेच विषुववृत्तीय प्रदेशात असणारं सर्वात मोठं नदीचं खोरं ते ॲमेझॉनचं खोरं. ॲमेझॉन नदी वाहतेच कुठं, विषुववृत्तीय प्रदेशात. आणि विषुववृत्तीय प्रदेशात भागात दररोज दुपारी 4च्या नंतर पाऊस पडतो. त्यामध्ये आपलं 11वीत शिकायचं आहे, ते आपल्याला क्लायमेटमध्ये तो पावसाचा प्रकार काय आहे ते आम्हाला 11वीत शिकायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. पण तो पाऊस दुपारी 4च्या सुमारास पडतो, म्हणून त्या भागात वनांची घनता खूप जास्त आहे, दाट वने आहे, आणि जगातला सर्वात दाट वन प्रदेश आम्ही त्याला म्हणतो, म्हणजे ते ॲमेझॉन नदीचं खोरं असं आम्ही इथं लक्षात घेणार आहे. ओके, मग आता इथं नोटीस हाऊ इट फ्लोज फ्रॉम द माउंटेन्स टू द वेस्ट अँड रिचेस द अटलांटिक ओशन टू द ईस्ट. ती कुठे येऊन मिळते, हा इथे येऊन मिळते, तो म्हणजे तुमचा अटलांटिक ओशन आहे. कुठला ओशन आहे, अटलांटिक. आणि त्यातही MPSCने एक प्रश्न विचार केला, कुठला अटलांटिक, याला उत्तर अटलांटिक म्हणतो. का उत्तर अटलांटिक, अटलांटिकचे 2 भाग होते, ते म्हणजे कुठल्या इक्वेटरच्या वर, विषुववृत्तीच्या वर त्याला उत्तर अटलांटिक, विषुववृत्तीच्या खाली त्याला दक्षिण अटलांटिक. उत्तर अटलांटिकला जो ही नदी मिळते हे सुद्धा लक्षात घेऊया. मग द प्लेस वेअर रिव्हर्स फ्लो अनादर बॉडी वेअर इज कॉल्ड द रिव्हर्स माउथ. सिंपल पॉईंट दिले, नदी जिथे वाहून जाऊन दुसऱ्या पाण्याला मिळते त्या भागातला नदीचे मुख असे म्हणतात, माउथ ऑफ द रिव्हर. आणि हे लक्षात घ्या, त्याचा माउथ म्हणजेच हे जे तुमचं अटलांटिकमध्ये आलं आहे ते. त्यानंतर न्यूमरियस ट्रिब्युटरीज जॉईन द ॲमेझॉन रिव्हर, तिला असंख्य आणि अनेक, असंख्य नाही पण नंबर ऑफ उपनद्या तिथं मिळतात, हे लक्षात गेलेलं आहे. आणि त्यानंतर रिव्हर बेसिन ड्रेन्स पोर्शन कुठल्या कुठल्या देशात जाते, ब्राझील, पार्ट्स ऑफ द पेरू, बोल्व्हिया, इक्वेडर, कंबोडिया अँड स्मॉल पार्ट ऑफ व्हेनेझुएला, इतक्या देशातनं ते वाहते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. देश कंबोडिया असेल, व्हेनेझुएला असेल, इकडे ब्राझील तर महत्त्वाचं आहे, इथं पेरू आहे, इथं साऊथ बोल्व्हिया आहे, इथं इक्वेडर आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. अशी करून ती नदी वाहत जाते, हे महत्त्वाचं आहे. मग आता मला इमिजिएट नदीवरचा एक प्रश्न मी तुम्हाला दाखवतो. 2020 राज्यसेवा पूर्व परीक्षेत पडलेला हा प्रश्न आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेत 2020ला. त्या प्रश्नाला थोडंसं एक समजून घेऊ आपण. माझं म्हणणं आहे याच्यात जरी एक्झॅक्ट त्या प्रश्नाचा काही गोष्टी तर प्रेझेंट नाही केल्या, पण हा जर तुम्ही नकाशा नीट बघितला, जो NCERTमध्ये दिलेला आहे, तो नकाशा मी जर समजून घेतला, जर तो माझ्या नकाशा डोक्यात बसला, तर 100% मला त्याचं उत्तर निघू शकतं. ते एक भाग इथं बघूया. बघा आता, ॲमेझॉन जंगलाविषयी योग्य माहिती सांगा किंवा विधानं ओळखा. कोणाविषयी, ॲमेझॉन जंगलाविषयी.
एक उष्णकटिबंधीय पावसाळी जंगले आहे. आता तो शब्द आपण आधी पण वाचला ना, रेन फॉरेस्टच म्हटलं ना, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, उष्णकटिबंधीय ट्रॉपिकल. दुसरं, या जंगलांच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे. माझं मला सांगा, जर मी नकाशा ऑब्झर्व केला, हा अटलांटिक हे इथं तर पूर्वेलाच आहे, ही पूर्व अटलांटिक समुद्र आहे. म्हणजे बेस ऑन द युअर ऑब्झर्वेशन लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट, जंगलांनी इक्वेडोरचा 40% भाग व्यापलेला आहे. कुठल्या देशाचा म्हणतात? 40% भाग व्यापलेला आहे जंगलांनी इक्वेडोरचा. तो बघा इकडे, बरोबर. तर मला सांगा, इथं इक्वेडर एवढंसं काय, आणि इक्वेडर फक्त 40% भाग आहे, एवढसा भाग व्यापलेला आहे. नॉट मोर दॅन 10%. म्हणजे ते वाक्य काय आहे? चुकीचं आहे. ते वाक्य बरोबर नाही आहे. 40% वगैरे नाही. 40% कोणाचं वापतं? ते ब्राझीलचं किंवा अर्जेंटिनाचं वापरू शकतं. या जंगलात मकाऊ, ट्युकनस आणि ब्लॅक स्कीमर्स अशी आहे. आता जे पर्याय दिले आहे, तुम्हाला जर शुअर शॉट हे माहिती आहे सी चुकीचं आहे, तर हा पर्याय उडाला, हा पर्याय उडाला. मग आता आपल्याला पर्याय काय आहे? एक डी किंवा ABD. आता मला शुअर माहिती आहे अटलांटिक समुद्र पूर्वेला आहे, तर बट ऑब्वियस हे पण बरोबर पाहिजे असणार आहे. एकमेव पर्याय ABD ही इज द आन्सर. असे प्रश्न मग बेसिक NCERT जेव्हा करतो तेव्हा आपल्याला डेटा वाया जात नाही. आयोग उचलून तिकडे डेटा. लक्षात घ्या, आयोगाला समोर मॉडेल आयोग UPSCचा आहे. नक्की आयोग ॲज इट इज UPSC फॉलो करत नाही, पण तरी आयोगाला माहिती आहे UPSC काय फॉलो करतं. आयोग त्यानुसार स्वतःचा सोर्स हा NCERT ठेवतं, आणि म्हणून आम्हाला NCERTचा बेस समजणं गरजेचं आहे, आणि तो बेस आपण समजून घेतोय. गॉट इट. मग फटाफट आता आपण ॲमेझॉनच्या हवामानाचा विचार. आता मी इकडे कॉमेंट्री वाचत नाही, कॉमेंट्री म्हणजे पुस्तकातलं आहे, ॲज इट वाचण्याची गरज नाही. एकदम सिंपल शॉर्टमध्ये समजून घेऊया, इतक्या डिटेलमध्ये जायची गरज नाही. ॲज यू नो द ॲमेझॉन बेसिन सिलेक्शन यस stretches directly on the equator and is characterized by the hot and wet climate. म्हणजे इथलं हवामान कसं आहे? उष्ण आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातलं उष्ण आहे, आणि वेट म्हणजेच काय? जास्त आर्द्र असं आम्ही त्याला म्हणतो. जास्त मॉइश्चर असणार आहे. इट मीन्स तिथं पर्जन्य अधिक आहे. त्यानंतर बोथ डे नाईट्स आर ऑलमोस्ट इक्वली हॉट अँड ह्युमिड. बघा, उष्ण आणि आर्द्र. रात्री आणि तुमच्या असणारा दिवस हे समान तापमान असतात. फक्त द स्किन फील्स स्टिकी इन रेन्स ऑलमोस्ट एव्हरी डे. तिथे चिकचिक वाटते स्किनला आपल्या, कारण की आर्द्रता खूप जास्त आहे. आणि तुम्ही समुद्र भागात गेले, आपल्या कोकणात गेले, तरी तिथं आपल्या ह्युमिडिटी वाढते आणि स्किन अशी चिकचिक होते. त्यात दिलेलं आहे. तो द डे टेम्परेचर्स आर हाय विथ व्हेरी हाय ह्युमिडिटी. दिवसा जास्त ह्युमिडिटी असते, उष्ण जास्त, बाष्प जास्त, दिवसा जास्त तापमान, नाईटला थोडंसं काय होतं, खाली होतं, पण ह्युमिडिटी रिमेन्स हाय. तिथं आर्द्रता अधिकच असते, कारण की ती विषुववृत्तावर आहे. पर्जन्य अधिक आहे. जितकं पर्जन्य अधिक, विषुववृत्त असल्यामुळे उष्णता अधिक. त्यामुळे तापमान, आणि तापमानामधलं असणारं पर्जन्यातनं असणारं बाष्प हे हवेत असणार आहे. दॅट इज वाय ह्युमिडिटी इज हाय. इज दॅट क्लिअर? तिथलं वातावरण हे लक्षात घ्यायचं, उष्ण आणि आर्द्र अशा स्वरूपाचं आम्हाला त्यांनी तिथे मेन्शन केलेलं आहे. नाऊ नेक्स्ट बघूया. याच्यात दुसरं दिलं रेन फॉरेस्ट, म्हणजे तिथले असणारी वर्षावने, याचं वर्णन केलेलं आहे. तर दाखवलं आहे काय? हेविली इन दिस रिजन द थिक फॉरेस्ट ग्रो. असणारे तिथं असणारे ज्याला म्हणतो आम्ही घनदाट वने. द फॉरेस्ट आर फॅक्ट टू द थिक दॅट डेन्स रूफ क्रिएटेड बाय द लीव्स. आता या वनांमध्ये जी वृक्षांची घनता अधिक असल्यामुळे, हे काय वृक्ष करतात? एकमेकांच्या असे इथं घनदाट ओके त्याचं आच्छादन तयार करतात, असं ते म्हणतात आहे. आणि डज नॉट अलाउ द सनलाईट रीच टू द सरफेस. त्याच्यामुळे सूर्यकिरण खाली पोहोचू शकत नाही, आणि त्याच्यामुळे बघा असे झाडांवर बाकीचे वेल असे ते पॅरासाइट. द ग्राउंड रिमेन्स डार्क अँड डॅम. त्या खाली अंधार असतो. ते कसं असतं? त्या काळोख असल्यासारखं वाटतं, कारण वृक्ष फार घनदाट असतात. ओनली शेड टॉलरंट व्हेजिटेशन मे ग्रो हिअर. लक्षात घ्यायचं आहे. आणि ऑर्किड्स तिथं दिलेलं ब्रोमेलिएड्स ग्रो ॲज अ प्लांट ऑफ द पॅरासाइट. म्हणून झाडांवर असणाऱ्या वेली किंवा ज्याला आम्ही म्हणतो पॅरासाइट्स, डिपेंड असणाऱ्या दुसऱ्या याच्यावर, अशा गोष्टी तिथं बऱ्याच वाढतात. फोटो पण दिलेला आहे ॲमेझॉन फॉरेस्टमध्ये. बघा, हे झाडांवर वाढलेले. द रेन फॉरेस्ट रिच इन द फॉना, बट ऑब्वियसली आता इतकं जास्त वनस्पती आहे. तिथं असणाऱ्या वनस्पतींचं प्रमाण जास्त असणार आहे, पक्ष्यांचं प्रमाण जास्त असणार आहे. आणि तिथं हमिंगबर्ड, वेगवेगळ्या विविध आवाज काढणाऱ्या पक्ष्यांचं, प्राण्यांचं, ज्या आमच्या पश्चिम घाटात पण सापडतात. आता धनेश पक्षी आहे, ओके, त्याला टोकॅन्स म्हणतात. धनेश हा आमच्या पश्चिम घाटात पण आहे. ग्रे हॉर्नबिल, आम्ही त्याला हॉर्नबिल म्हणतो आमच्याकडे इंग्लिशमध्ये, किंवा धनेश म्हणतो. हा फेमस आहे, कारण की आमच्या पश्चिम घाटात पण काय दाट वने आहे. हा त्याचा संदर्भ इथे लक्षात घ्यायचा आहे. आणि विविध असणाऱ्या पक्ष्यांसाठीचा हा प्रदेश असं त्यांनी सांगितलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. दुसरं, इतकं ॲमेझॉन. मग ॲमेझॉनबद्दल काय बोललं आहे? फक्त ॲमेझॉन कुठं लोकेट आहे, तिथलं हवामान कसं आहे, तिथले वनस्पती कसे आहे, तिथं पर्जन्य कसं आहे, असं ते ॲमेझॉन खोरं, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती दिलेली आहे. आता येऊ आपण दुसऱ्याकडे. दॅट इज अवॉर्ड कुठलं? ते आमचं गंगेचं आणि ब्रह्मपुत्रेचं मैदान. हे आपलं कुठलं आहे?
गंगा आणि ब्रह्मपुत्रा मैदान. गंगा याच्यावर बरेच प्रश्न आपल्या भारताचा सिलेबस आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. गंगा ब्रह्मपुत्रा मैदान. मग आता आम्हाला गंगा ब्रह्मपुत्र मैदान म्हटल्यानंतर काय लक्षात घ्यावं लागेल, तर गंगा ब्रह्मपुत्रा द ट्रिब्युटरी रिव्हर्स ऑफ द गंगा अँड ब्रह्मपुत्रा टुगेदर, म्हणजे गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या व त्यांच्या उपनद्यांनी तयार केलेल्या वाहून आणलेल्या गाळापासून निर्माण झालेलं मैदान. दुसरं, इंडियन सबकॉन्टिनेंट बेसिन इन द सब ट्रॉपिकल रिजन दॅट इज द सिच्युएट बिटवीन द, आता इथं बघा त्याचं दाखवलं होतं आम्ही ॲमेझॉन 10 ते 10, दॅट इज द इक्वेटोरियल रिजन, विषुववृत्तीय प्रदेश. आता जो आहे तो 10 ते 30 आहे, म्हणजेच तुमचा सब ट्रॉपिकपर्यंत जातो, कारण की 23.5 पर्यंत असला तर तो आमचा ट्रॉपिकलच असणार आहे, उष्णकटिबंधीय. उपोष्णकटिबंधीय म्हणजे 25 ते 30 यातला प्रामुख्याने प्रदेश. म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे, द लाईज इन सब ट्रॉपिकल रिजन दॅट इज द सिच्युएटेड बिटवीन द 10 to 13 लॅटिट्यूड 30 द ट्रिब्युटरीज ऑफ द रिव्हर. मग आम्हाला लक्षात घ्यायचं आहे गंगा ब्रह्मपुत्रा हे 10 डिग्री उत्तर ते 30 डिग्री, आता उत्तरच बरं का, या अक्षरवृत्ता दरम्यान आहे आणि म्हणून त्याला उपोष्ण कटिबंधीय असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. आता 10 पण नाही, ते 10च्या वर ॲक्च्युअली 23च्या वर जास्त गंगा लागते आम्हाला, बरोबर आहे, साधारणतः 20 डिग्रीच्या वरच, म्हणून दॅट इज द सब ट्रॉपिकलमध्ये येतं, हा सुद्धा लक्षात घ्या. द ट्रिब्युटरीज कुठल्या उपनद्या गंगेच्या आहे, घागरा, शोण, चंबल, गंडक, कोसी या आणि ब्रह्मपुत्राच्या असणाऱ्या काही नद्या मिळून या सगळ्या गोष्टी बनलेल्या आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. असं असणारं विस्तृत पात्र गंगा ब्रह्मपुत्राचं भारताचं मैदानाचं भाग व्याप्ते बघा, मग भारतातला असणारा. आणि अगेन आपण बघूया ते म्हणजे अक्षरवृत्ताच्या आधारे. आता बघा याच्यात दिलेलं आपलं मैदान कुठून टाकलेलं आहे, हे काय आहे तुमचं 24 डिग्री, म्हणजेच इथं 24 उत्तर साधारणतः, आणि मी म्हणेल इथपर्यंत आणलं आहे दोन्ही, हे 30 डिग्री. याच्यामध्ये प्रामुख्याने किंवा मी खाली जायला असतो 20, जास्तीत जास्त किती 20 डिग्री ते 30 डिग्री अशा या रेंजमध्ये आमचं गंगा ब्रह्मपुत्र मैदान आहे. दॅट इज वाय इट इज कॉल्ड अ सब ट्रॉपिकल, उपोष्ण कटिबंधीय. काय म्हटलंय, सब ट्रॉपिकल असा आमचा विषुववृत्ताच्या वरचा असणारा प्रदेश, म्हणजे कर्कवृत्ताच्या वर असणारा हा, त्याच्यातनं येणारी आमची गंगा, महाराष्ट्रातनं इकडे असणारी चंबळ, ही त्याची यमुना, अशा नद्या, ओके, आणि इकडनं येणारी ही आमची ब्रह्मपुत्रा, आणि मग ह्या ब्रह्मपुत्राच्या उपनद्या असा त्या बांगलादेशमध्ये एकत्र जातात. आणि तिथनं आपल्याला माहीत आहे की ब्रह्मपुत्रा, तिथं विविध नावं ब्रह्मपुत्राला, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे, ते पण इथं दिलेलं आहे. आता मग यात दिलेलं आहे द रिव्हर ब्रह्मपुत्रा नोन ॲज अ डिफरंट नेम इन डिफरंट रिजन, ओके, आर द डिफरंट प्लेसेस, फाइंड दॅट नेम. आता इथं नाही दिलेलं आहे, पण फाइंड करायचे. फॉर एक्झाम्पल जस्ट दादा सांगून ठेवतो की जर आम्ही तिबेटमध्ये असो तर तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रेला सांगपो असं म्हटलं जातं. कुठे, आमच्या तिबेटमध्ये. ते चीन, तिबेट हा चीनचाच भाग आहे, तिथे यारलुंग असं म्हणतात. तेच जर आमच्या अरुणाचलमध्ये आलं, आम्ही तिथं तिला दिहांग असं म्हणतो. मग आमच्या इथे तिला लोहित मिळते येऊन, जेव्हा लोहिंग आणि दिहांग एकत्र होता तिला आम्ही ब्रह्मपुत्रा म्हणतो. भारतात ब्रह्मपुत्रा मोस्टली योर आसाम. आणि जेव्हा ती बांगलादेशमध्ये जाते, कुठल्या ह्याच्यात, बांगलादेश, इथे तिला नाव दिलेलं आहे बांगलादेशमध्ये जमुना. काय नाव दिलेलं आहे यांनी, जमुना, बांगलादेशनी. आणि जेव्हा या जमुनेला गंगा येऊन मिळते तेव्हा तिला पद्मा असं म्हटलं जातं. म्हणजे किती नावं झाली बघा तुम्ही ब्रह्मपुत्रेची. ही वेगवेगळ्या भागात वेगळ्या नावाने ओळखली जाते, हे लक्षात घ्यायचं आहे. सो ब्रह्मपुत्रेची ही नावं वेगळ्या भागात आहे, वेगळ्या याने ओळखली जातं, हा सुद्धा भाग इथं लक्षात घ्यायचा आहे, ओके. त्यानंतर इट मीन्स, आता पॉप्युलेशन डेन्सिटी एक टाकलेला आहे, तो एक फॅक्टर त्याच्या चौकन दिला साईडने. NCERT तुम्ही बघितलं असेल, सिंपल कन्सेप्ट ते डिफाईन करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे आता आपल्या का असं म्हणतंय याच्यावर डेन्सिटी का टाकलं, तर जगातील सर्वात जास्त दाट घनतेचं मैदान हे गंगेच्या मैदानाला म्हणतात. 2011च्या आकडेवारीनुसार आम्ही चेक केलं तर भारताच्या 2011च्या आकड्यानुसार भारताच्या एकूण 23% लोकसंख्या ही गंगेच्या मैदानात. आता ती 25-26% वर गेली असेल. 2021ची आकडेवारी झाली नाही आपली, सेन्सस ऑफ इंडिया झाला नाही, हे पण लक्षात घ्यायचं आहे. तर हा एक भाग आपण काय करूया इथं लक्षात ठेवूया. पुढचं बघा, द पॉप्युलेशन डेन्सिटी, ज्याला मी म्हणतो काय म्हणतोय, लोकसंख्येची घनता काय आहे.
तर इट मीन्स द नंबर ऑफ द पर्सन दॅट लिव्ह 1 स्क्वेअर किलोमीटर ऑफ एरिया. एक्झाम्पल द पॉप्युलेशन डेन्सिटी. उत्तराखंड या असणाऱ्या गंगेच्या मैदानातली उत्तराखंडची डेन्सिटी किती आहे लोकसंख्येची 189. तीच जर पश्चिम बंगालमध्ये आले 1029 आणि तेच जर बिहारमध्ये गेले 1102. ही 2011 मध्ये आम्हालाही माहिती आहे सर्वात अधिक लोकसंख्या कोणाची आहे आपल्या बिहारची आहे. मग 1 स्क्वेअर किलोमीटर 111 स्क्वेअर किलोमीटर 1000 लोकांमागे किती लोक राहतात दॅट इज द लोकसंख्या घनता. असा एक छोटासा कन्सेप्ट यात केला आहे एक्सप्लेन केला आहे. मग नेक्स्ट येतो मी आता की आमच्या गंगेच्या किंवा ब्रह्मपुत्राच्या मैदानाबद्दल काय माहिती दिलेली आहे. हे मैदान कसं आहे जसं ॲमेझॉनचं खोरं आम्ही बघितलं तसं या मैदानाबद्दल असणारी काही माहिती आम्हाला तिथे प्रेझेंट केली आहे का ते पण आपण इथे काय करूया चेक करूया. मग आता बघा हिमालयज अँड सुंदरबन्स. ओके आमच्या गंगेच्या मैदानाचं वैशिष्ट्यच काय एका साईडला हिमालय तिथं नद्या येतात खाली आणि जाऊन मिळतात कुठं सुंदरबनला जाऊन मिळतात आणि इन बिटवीन दॅट हिमालय अँड सुंदरबन दॅट इज द युअर गंगा प्लेन. हे आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर डेल्टा आर द मेन फीचर्स ऑफ द बेसिन. डेल्टा सुंदरबन डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेश हा त्याचा मेन फीचर्स आहे. जगातला सगळ्यात ओल्डेस्ट त्रिभुज प्रदेश आहे. इथं असणाऱ्या ज्या काही वनस्पती दॅट इज द सुंदरी वनस्पती म्हणून दॅट इज कॉल्ड सुंदरबन किंवा तो जे हॉट बायोस्फिअर आहे जगातले एकूण 36 पैकी 4 भारतात त्यातला सुंदरलँड तो पण बायोस्फिअर रिझर्व आहे हॉटस्पॉट आहे. तर हे असं युनिक डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेशाचा भाग तिथं तयार झालेला आहे. तो गंगा आणि ब्रह्मपुत्राने तयार केलेला आहे हे पण लक्षात घ्यायचं आहे. ऑक्झोबो लेक्स डू नॉट द प्लेन एरिया दे आर इज अ डॉमिनेट बाय मान्सून क्लायमेट. हा इथं असणारा बरोबर आहे ऑक्झोबो लेक्स डॉट द प्लेन एरिया. ऑक्झोबो म्हणजेच काय मी जस्ट सांगतो नदी जेव्हा बघा इथं आता हा आपला हिमालय आहे इथून गंगा खाली आली हिमालयातनं उतार होता स्पीडने खाली आली पण खाली आता उतार कमी झाला मैदान लागलं. जसं मैदान लागलं नदीचा गाळाच्या अडथळ्यामुळे किंवा झालेल्या अडथळ्यामुळे नदी काय करते नागमोडी वळणे तयार करते दॅट्स द मिएंडर्स आणि याच्यामुळं यातला काही भाग तुटतो आणि असा तो शिल्लक असणारा भाग त्याला आम्ही म्हणतो चंद्राकृती सरोवरे. ही चंद्राकृती सरोवरे निर्माण होतात परत नदीत पुराला नदी सरळ व्हायला लागते त्याला ऑक्झोबो लेक. ही नदी इथं मोठ्या प्रमाणात ऑक्झोबो लेक तयार करते गंगा. त्यात एक स्पेसिफिक गंडक आणि असणारी कोसी या नद्यांमध्ये ऑक्झोबो लेक म्हणजे चंद्राकृती सरोवर आढळून येते. मग त्याच्यात म्हटलेलं आहे की ती ऑक्झोबो लेकची काय करते निर्मिती करते चंद्राकृती सरोवरांची. पुढे दिलं एरिया डॉमिनेट बाय द मान्सून क्लायमेट. ह्या मैदान या खोऱ्याचं असणारं हवामान काय हे मान्सून किंवा मोसमी हवामान आहे. कुठलं हवामान आहे मोसमी हवामान आहे असं याच्यात काय केलं आहे स्पष्ट केलेलं आहे. दुसरं आता त्याच्यात पाऊस कधी पडतो मिड जून टू द मिड सप्टेंबर या कालावधीत तिथं पाऊस पडतो असं म्हटलेलं आहे. नंतर लुक ॲट द मॅप ऑफ इंडिया अँड फाइंड आउट द स्टेट्स इन विच गंगा ब्रह्मपुत्र बेसिन लाईन्स. तुम्ही मॅप फाइंड आउट करायचं आहे नकाशात तुम्ही बघायचं आहे आणि गंगा ब्रह्मपुत्रा असणारं जे खोरं आहे हे किती राज्यांनी व्यापलेलं खोरं आहे हे आपल्याला काय करायचं तिथं चेक करायचं आहे. हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बेसिन एरियाज व्हेरी टोपोग्राफी. तिथं असणारे वेगळे विविध भूरूप आहे. टोपोग्राफी म्हणजे भूरूप विविध भूरूपे तिथं आढळतात हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानं एन्व्हायरमेंट प्लेस डॉमिनेंट रोल इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉप्युलेशन. या भागातलं पर्यावरणाचा फार महत्त्वाची भूमिका आहे या भागातल्या असणाऱ्या लोकसंख्या वितरणावर. लोकसंख्येचं वितरण हे पर्यावरणावर डिपेंड आहे या खोऱ्यात असं इथं सांगितलं जातं. द माउंटन एरियाज विथ स्टीफ स्लोप्स हॅव इन हॉस्पिटेबल टेरियन बट ऑब्वियस. आता असणाऱ्या पर्वतीय भागात उतारी भागात लोकसंख्या कशी असणार आहे ही विरळ असणार आहे. लोकसंख्या कशी असणार आहे कमी असणार आहे हे इथं लक्षात घ्या. देअर फॉर द लेस नंबर ऑफ द पीपल लिव्ह इन द माउंटन एरिया बरोबर आहे कमी राहणार. द प्लेन एरिया प्रोव्हाइड्स द मोस्ट सुटेबल लँड फॉर ह्युमन हॅबिटेशन. माणसांच्या उपयोगितेसाठी असणारी ज्याला आम्ही म्हणतो सुपीक जमीन सपाट जमीन ही गंगेच्या मैदानात आहे. वर्ड ऑब्वियस कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉप्युलेशन इथं जास्त कॉन्सन्ट्रेट होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. द सॉइल इज फर्टाईल फॉर द ॲग्रिकल्चर. ती सुपीक जमीन आहे गाळ्यात जमीन आहे गाळ तिथं आणला जातो आणि त्याच्यामुळे फार सुपीकता त्यात आहे. त्याच्यामुळे असणारे म्हणजे मी लगेच करंट सांगतो काल आपली टेस्ट झाली त्या टेस्टमध्ये सांगत होतो मी की 2022चा जो आमचं भारताचं हा जो ॲग्रिकल्चर प्रोडक्शनचा रिपोर्ट आहे गव्हर्नमेंटने केलेलं ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. या ॲग्रिकल्चर प्रोडक्शनमध्ये अन्नधान्य उत्पादनात 1 नंबरला स्टेट कुठला यूपी, दुसरा आहे पंजाब, तिसरा आहे हरियाणा. ऑल आर दिस 3 स्टेट्स कोणाकडनं येतात बिलॉंग्स फ्रॉम द गंगा प्लेन. गंगेच्या मैदानातली राज्य आहे ही सर्वात जास्त अन्नधान्य उत्पादन करतात. आत्ता जर लेटेस्ट रिपोर्ट आहे हा हे लक्षात घ्यायचं आहे. तर का दॅट इज द सॉइल इज फर्टाईल इथं दिलेलं आहे.
सॉइल इज फर्टाईल ऑफ द ॲग्रिकल्चर, बरोबर. मेन ऑक्युपेशन ऑफ द पीपल, वेअर फ्लॅट लँड इज अवेलेबल टू ग्रो द क्रॉप. सपाट जमीन आहे अन्नधान्य उगवण्यासाठी. हे पण इथं लक्षात घ्यायचं. द डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन ऑफ प्लेस इज व्हेरी हाय बिकॉज तिला फर्टाईल आहे. मी बऱ्याच वेळा एक्झाम्पल देतो की जे आपल्या भारतावर ब्रिटिशांनी किंवा मुघलांचे जे राज्य झाले आपल्या भारतावर आणि ज्यात आपण लढा देऊन आपलं स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. तुम्ही पण बघा ब्रिटिशांची राजधानी कुठली होती? कलकत्ता. मुघलांची राजधानी कुठली होती? दिल्ली, आग्रा, कलकत्ता. याच भागात राजधानी जास्त होत्या. का तर ती फर्टाईल गंगेच्या मैदानात आहे, सुपीक जमिनीत आहे आणि त्या फर्टाईल लँड होती. अन्नधान्य प्रचंड उत्पादन केलं जायचं. हा त्याचा प्रमुख घटक होता. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. द मेन क्रॉप इज दॅट पॅडी. पॅडी म्हणजेच असेल तर तांदूळ असेल किंवा गहू असेल. सिन्स कल्टिवेशन पॅडी रिक्वायर सफिशियंट वॉटर. अशा गव्हाला असेल तांदळाला असेल मुबलक प्रमाणात पाणी लागतं. आणि ग्रोन इज एरिया वेअर द अमाऊंट ऑफ रेनफॉल इज हाय. इथं रेनफॉल चांगला आहे म्हणजे पर्जन्य. व्हीट मेज म्हणजेच गहू, मका, त्यानंतर सॉग्रोम, ग्राम. ग्राम म्हणजेच काय असतं तुमचं ते चना, मिलेट्स ज्याला आपण तुम्ही आता आपण मिलेट्स इयर भर धान्य. अशा अदर क्रॉप्स आर ग्रोन. कॅश क्रॉप्स लाईक द शुगर केन असेल, ज्यूट असेल किंवा बनाना असेल प्लांटेशन आर द. आणि वेस्ट बेंगॉलमध्ये आसाममध्ये चहा असेल, दार्जिलिंगमध्ये असे विविध प्रकारचे इथं आम्ही काय करतो उत्पादन घेतो, कृषी उत्पादन पिकवतो कारण की त्याला फर्टाईल लँड आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. लास्ट बट नॉट लिस्ट मी इथं सांगेल याच्या भागात असणारे काही वने आहेत. द व्हेजिटेशन कवर्स द एरिया व्हेरीज अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ लँडफॉर्म्स. या भागात वनांचं प्रमाण आहेत का ते डिपेंड आहे त्या भागातली लँडफॉर्म्स कशी आहे, त्या भागातले भूरूप जमिनीचा कसा भाग आहे त्याच्यावर दिलेला आहे. तर गंगा अँड ब्रह्मपुत्रा प्लेस ट्रॉपिकल डेसिडियस. या भागात वने कुठलेले आहे? ट्रॉपिकल डेसिडियस म्हणजे उष्ण कटिबंधीय. उष्ण कटिबंधीय पानझडी वने. पानझडी सागात झाड तुझ्या सगळ्यांना माहीत आहे. पानझडी स्वरूपाचे वने आढळतात. हे लक्षात घ्यायचं आहे या भागात. ओके. अलॉंग विथ द टीक. टीक म्हणजे साग. हे म्हणजेच काय? साग, साल अँड पीपल असं म्हटलं जातं. थिक बांबूज, बांबूची झाडं कॉमन आहे एरिया. ब्रह्मपुत्रा प्लेनमध्ये डेल्टा एरिया कवर्ड विथ द मॅनग्रूव्ह. जिथं डेल्टा त्रिभुज प्रदेश आहे तिथं सुंदरी वने. त्यात मरांडी आहे, चंपी काय म्हणतोय मला त्याला मरांडी असेल किंवा त्यात केवळा असेल किंवा त्याच्यात तिचं आंबोटी असेल. अशी वेगवेगळे काय दिलेलं आहे नावं दिली आहे झाडांची. सुंदरी असेल, बरोबर. इन पार्ट्स ऑफ द उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश कॉनिफेरस ट्री. कारण की आता हे जे उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल हिमालयन प्रदेश आहे याच्यात सूचीपर्णी वृक्ष आहेत. कुठले वृक्ष आहे? सूचीपर्णी वृक्ष. हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बिकॉज द क्लायमेट इज कूल अँड द स्लोप्स अँड स्लीप. ते क्लायमेट काय थंड आहे, उतार जास्त आहे, त्या भागात ती वने आढळते. देर इज अ व्हॅरायटी ऑफ वाईल्ड लाईफ. त्या भागात मोठ्या प्रमाणात वैविध्यता आढळते. ती म्हणजे प्राणी जीवनात. एलिफंट्स, टायगर्स, डिअर्स म्हणजे अस्वल, मंकी आर कॉमन. म्हणजेच काय? हत्ती असेल, वाघ असेल किंवा असणारे अस्वल आहेत किंवा हरिण आहेत किंवा मंकी ही काय त्या भागातली कॉमन आहे. वन बोर्ड रीण म्हणजे एक शिंगी गेंडा. हा कुठं सापडतो? ब्रह्मपुत्रा प्लेनमध्ये. हा भारतात महत्त्वाचा याचं वसतिस्थान भारतात आहे. इन द डेल्टा एरिया बेंगॉल टायगर. जर तुमचा त्रिभुज प्रदेश आहे त्याला बेंगॉल टायगरचा एरिया असं म्हटलं जातं. आणि ॲक्वॅटिक लाईफ अबाउंड्स इन द फ्रेश रिव्हर वॉटर. जी जलचर प्राणी आहे हे आमच्या गंगेच्या असणाऱ्या शुद्ध पाण्यात, फ्रेश पाण्यात सुद्धा सापडतात. द मोस्ट पॉप्युलर व्हेरायटीज ऑफ द फिश इन द रोहू, कटला अँड द हिल्सा. अशा असणाऱ्या ज्या माशांच्या जाती आहे त्यासुद्धा इथं सापडतात. अँड फिश अँड राईस इज द स्टॅपल डाएट. या भागात असणारे मासे आणि तांदूळ असं इथल्या भागातल्या लोकांचं अन्न आहे. ओके. मग काही कन्सेप्ट दिलेला आहे म्हणजे त्या गंगा ब्रह्मपुत्रा प्लेनबद्दलच्या छोट्या त्या बघू. इथं शेतीचा प्रकार दिला आहे. डोंगराच्या उतारावर, डोंगर उतारावर जी शेती केली जाते असं म्हणूया आपण. इथं जस्ट मी दाखवतो की डोंगर उतारावर कशी स्वरूपाची शेती केली जाते. इथं याला काय केलं बघा आणि याला असे स्ट्रेचेस केलेले आहे. टेरेस आर द बिल्ट ऑन द स्टीप. उतारावर काय केले जातात? असे सपाट प्रदेश तयार केले जातात. विच क्रॉप्स आर ग्रोन. द स्लोप इज रिमूव्ड दॅट वॉटर डज नॉट रन ऑफ रॅपिडली. काय केलं जातं? त्याला अडवलं जातं पाण्याला, पाणी निघून नाही गेलं पाहिजे. यातनं भात शेती करतात. याला टेरेस फार्मिंग असंही म्हणतात आहे किंवा डोंगर उतारावरची शेती असं त्याला संबोधलं जातं. दुसरं द फ्रेश वॉटर ऑफ द रिव्हर गंगा अँड रिव्हर ब्रह्मपुत्रा. ओके. हे लक्षात घ्यायचं आहे. व्हॅरी ऑफ डॉल्फिन लोकली कॉल्ड सुसा. आता याच्यात डॉल्फिन आढळते गंगा आणि ब्रह्मपुत्राच्या क्षेत्रात पाण्यात. त्याला लोकल नाव काय? त्याला सुसू असं नाव आहे. डॉल्फिनचं इज फाउंड. द प्रेझेन्स ऑफ सुसू इज अन इंडिकेशन ऑफ द हेल्थ. ती सुसू जी आपल्याला ऐकायला असं वाटतं पण ते जे नाव म्हटलं डॉल्फिनचं ती जर असेल तर याचा असं समजतं की पाणी चांगलं आहे
आणि हेल्थ ऑफ दॅट रिव्हर इज गुड, त्याचं असणारं आरोग्य त्या पाण्यात चांगलं समजलं जातं, हा सुद्धा भाग इथं लक्षात घ्यायचा आहे. द अनट्रीटेड इंडस्ट्रियल अँड अर्बन वेस्ट विथ द हाय अमाऊंट ऑफ द केमिकल्स आर किलिंग द स्पेसिस. या असणाऱ्या डॉल्फिनला, गंगॅटिक डॉल्फिन त्याला म्हणतो आम्ही, याचं काय होत झालं तर लक्षात घ्यायचं आहे, ते सुसरी, ज्या सुसरी असतात आमच्या मगरीचा लांब तोंड, तसं जे तोंड आहे म्हणून त्याला सुसू म्हटलं जातं, ब्लाइंड डॉल्फिन असं म्हटलं जातं. तर यांच्या आरोग्यावर परिणाम होता जर आम्ही याच्यात कारखान्याचं पाणी सोडलं. आणि मध्यंतरी जर असेल तर तिकडे असेल कानपूर असेल, प्रयागराज म्हणजे आत्ता जुना अलाहाबाद इथले असणारे काही कारखाने यांचं सीवेज सोडलं जायचं, हे पण लक्षात घ्या. द ॲक्सिलरेट द एफर्ट्स ऑफ द अचीव द युनिव्हर्सल काय म्हणतो आम्ही सॅनिटेशन, शुद्धीकरणासाठी कव्हरेज अँड द पुट द फोर्स ऑफ द सॅनिटेशन. प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया लॉन्चेस द स्वच्छ भारत मिशन 2 ऑक्टोबर 2014. या सर्वांसाठी नदींचं आरोग्य सुधारावं, जे पिण्याचं पाणी हे चांगलं मिळावं, यासाठी आपल्या माननीय पंतप्रधानांनी 2 ऑक्टोबर 2014ला सगळ्या नद्यांचं स्वच्छ भारत अभियान हे चालू केलेलं आहे. हे सुद्धा याच्यात देण्यात आलेलं आहे, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. नाव नेक्स्ट मी येतो आता गंगेचे घाट. हे वाराणसीवर तुम्ही बघताय पूजा आरत्या होते. आणि मग याला नमामि गंगे आम्ही 2016 चालू केलं आहे. गंगेचं शुद्धीकरण करण्यासाठी गंगा ॲक्शन प्लॅन राजीव गांधींच्या काळात 1985ला आम्ही स्टार्ट केलेला आहे, लक्षात घ्यायचं आहे. गंगेला राष्ट्रीय नदीचा दर्जा दिला 2008मध्ये. ॲक्वेटिक, नॅशनल ॲक्वेटिक ॲनिमल, जलचर प्राणी, त्याला आम्ही कशाला दिलेलं आहे, गंगॅटिक डॉल्फिनला दिलं, ती सुसू दाखवलं आहे त्याच्यात. द गंगा ब्रह्मपुत्रा प्लेन हॅज द सेव्हरल बिग टाउन्स अँड सिटीज. द सिटीज आर अलाहाबाद म्हणजे मोठमोठे, जुनं प्रयागराज, आत्ताचं प्रयागराज, जुनं अलाहाबाद, कानपूर, वाराणसी, लखनौ, पटना अँड कोलकाता. ही शहरं या खोऱ्यात, या मैदानात आहे. पटना अँड कोलकाता ऑल विथ द पॉप्युलेशन ऑफ मोर दॅन 10 lakhs. मोठी लोकसंख्येची पटना आणि काय कोलकाता ही शहरं आहे, लक्षात घ्यायचं आहे. द वेस्ट वॉटर फ्रॉम द दिस टाउन्स, या टाउन्समधलं असणारं वेस्ट वॉटर, घाण पाणी, ओके, सीवेज वॉटर, हे या नदीत सोडल्या जातं. तो आता मोठी समस्या आहे. ऑल द 4 ways ऑफ द ट्रान्सपोर्ट आर वेल डेव्हलप्ड इन द गंगा ब्रह्मपुत्रा. गंगा ब्रह्मपुत्रा भागात असणारं तुम्हाला वॉटर ट्रान्सपोर्ट, वॉटर कम्युनिकेशन, ज्याला आम्ही जल वाहतूक म्हणतो, ती मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाली आहे. लक्षात घ्यायचं, ब्रह्मपुत्रा बेसिन इन द प्लेन्स एरियाज आर द रोडवेज आहे, प्लेन एरिया, रेल्वेज आहे, ट्रान्सपोर्ट द पीपल फ्रॉम द प्लेस टू अनदर. द वॉटरवेज म्हणजे जलवाहतूक सुद्धा होते. कोलकाता इज अन इम्पॉर्टंट पोर्ट फॉर द रिव्हर हुगली. रिव्हर हुगली जी कलकत्त्याची गंगेची काय आहे, वितरिका आहे, ज्याला आम्ही डिस्ट्रीब्युटरी ऑफ गंगा म्हणतो. त्या हुगळीमध्ये मोठ्या प्रमाणात तिथं पोर्ट पण आम्ही तयार केलं, हल्दिया नावाचं समोर जाऊन, असे इथं, आणि एअरपोर्टसुद्धा आहे. द कॉन्झर्व द रिव्हर गंगा, नमामि गंगा प्रोग्राम बीन इनिशिएटेड टेकन बाय आवर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. आणि आपल्या पंतप्रधानांकडनं हा पण एक प्रोग्राम 2016मध्ये काय लॉन्च करण्यात आला, गंगेचं आरोग्य सुद्धा स्वच्छ करण्यात आलं. तर इतके पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे गंगेच्या यातलं. आणि तिथं वाईल्ड लाईफ मी सांगितलं, टुरिझम हा अनादर त्या गंगेच्या जास्त. आता तर आपलं अयोध्या, प्रभू श्रीरामाचं मंदिर अयोध्या तिरी, ज्याला आम्ही अयोध्या म्हणजेच आमची शरयू नदी ज्याला म्हणतो, म्हणजेच ती तुमची घागरा नदी, या तिरी ते मंदिर आहे यूपीमध्ये. ते पण आता सध्या काय आमचं धार्मिक पर्यटन स्थळ झालं. टुरिझममुळे इकॉनॉमी जनरेट होते, लक्षात घ्यायचं आहे. इकॉनॉमीमुळे तिथला विकास होत जातो आणि मोठ्या प्रमाणात झालेला आहे, असं आपण म्हणू. ताजमहल असेल जुन्या काळातलं, रिव्हर यमुनाच्या तिरी, किंवा प्रयागराज असेल जिथं आमचं गंगा यमुना संगम आहे, जिथं आमचा कुंभमेळावा भरतो, हे लक्षात घ्या, कुंभमेळा. त्यानंतर रिव्हर्स ऑफ गंगा, यमुना, बुद्धिस्ट स्तूपाज इन उत्तर प्रदेश, बौद्धांचे स्तूप आहेत मोठ्या प्रमाणात. बिहार असेल, लखनौ असेल, तिथं असणार आसाम विथ द काझीरंगा नॅशनल पार्क, आसाममध्ये काझीरंगा किंवा मानस नॅशनल पार्क्स आहे. आणि अरुणाचलमध्ये काही गोष्टी असेल ट्रायबल, ह्या सगळ्या गोष्टी, मानस वाईल्ड लाईफमधला फोटो दाखवला आहे, हे सुद्धा आम्हाला इथं लक्षात ठेवायचं. त्याचं टुरिझमसाठी सुद्धा या खोऱ्याचं महत्त्व आहे. तर असं तर एका साईडला त्यांनी दाखवलं आहे, दॅट इज द ॲमेझॉन बेसिन. आणि एक दुसऱ्या साईडला त्यात दाखवलं आहे, ते म्हणजे आमचं गंगेचं असणारं खोरं, गंगा ब्रह्मपुत्रा. हे डिफरंट 2 टाईपचे लोकेशन्स दाखवले, याच्यातलं वनस्पती, यातलं पर्यावरण, यातलं हवामान, आणि मग त्यातलं असलेलं मानवीय जीवन, मानवीय जीवनासाठी मग तिथल्या काय गोष्टी डेव्हलप झाल्या, हे सुद्धा त्यात प्रेझेंट करण्यात आलं, हे लक्षात घ्यायचं आहे. मग मी आता यातला लास्ट पोर्शनकडे येतो, लाईफ इन डेझर्ट. मी मगाशी म्हटलं डेझर्ट इज अन अरिड रिजन, कोरडा, एक्स्ट्रीमली हाय अँड एक्स्ट्रीमली लो टेम्परेचर, विषम, अति विषम. विषम म्हणजे खूप जास्त उष्णता, खूप कमी तापमान, आणि जिथं वनस्पती नसतात, असा भाग. मग त्यात दिलेलं आहे त्यांनी चॅप्टर 5 याच धड्यातला. त्यात तुम्ही काय शिकलेलं आहे, तर पाणी म्हणजे काय शिकलेलं आहे, पाणी, झाडे, वनस्पती. आणि डिफिकल्ट टू फॉर एनीवन की जगणे, विदाऊट पाणी आपण जगू शकत नाही असं त्यांनी इमॅजिन केलं. पण जो आमचा असे वाळवंटीय प्रदेश असतात, ते स्कॅरसिटी ऑफ वॉटर असते, आणि मग स्कॅरसिटी ऑफ वॉटर जर असली तर त्या भागात ज्या डेव्हलपमेंट्स होत्या, वनस्पतीच्या असेल, प्राण्यांच्या असेल, ते कसं तिथलं लाईफ सर्वाईव्ह होतं, ते कुठली वाळवंटे जगात फेमस आहे, कुठल्या भागात आहे,
आणि तिथलं काय वैशिष्ट्य आहे हवामानाचं पर्यावरणाचं ते आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. वी विल लर्न अबाउट द प्लेसेस इन द वर्ल्ड वेअर पीपल हॅव लर्न टू कोप विथ द एक्स्ट्रीम हार्श टेम्परेचर. आपल्याला अशा याच्याबद्दल शिकायचं आहे जिथं खूप जास्त विषम हवामान असल्यानंतर तिथले लोक कशी राहतात, कशी करतात. त्यातलं हॉट ॲज फायर, समवन ॲज द कोल्ड ॲज आईस. काही आता तुंड्रा असेल तिकडे आपण ध्रुवावर गेलो आईस कॅप, तिथं अति थंड, ऑलवेज मायनस, इथं ऑलवेज हायेस्ट टेम्परेचर. असे एक्स्ट्रीम क्लायमेट आहेत ना, हे पण एक लक्षात घेऊन घ्यायचं आहे. तर काय लो रेनफॉल, आता डेझर्ट म्हटल्यानंतर तिथं दिलेलं ते वाक्य इथे दिलेलं आहे, डिपेंडिंग ऑन द टेम्परेचर देअर कॅन बी द हॉट डेझर्ट अँड द कोल्ड डेझर्ट. ते डेझर्ट मीन्स द वृक्ष, ज्यात वृक्ष म्हणजे शुष्क, अरीड, कोल्ड, ज्यात पर्जन्य नाही आहे, ज्यात वनस्पती नाही आहे, पण तिथं तापमान जर नेहमीच उष्ण असेल त्याला आम्ही उष्ण वाळवंट म्हणू. असं आपण लद्दाखचं एक्झाम्पल सांगितलं होतं सुरुवातीला, जिथं हे सगळं आहे, पर्जन्य नाही आहे, वृक्ष नाही आहे, लक्षात घ्या, कोरडं हवामान आहे, पण ते थंड हवामानात याच्यात आहे, कोरड असूनही थंड भागात, त्याला आम्ही थंड वाळवंट म्हणू. मग असे दोन भाग आपल्याला बघायचे, हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं. मग पहिलं तर हॉट डेझर्ट, त्याचं एक्झाम्पल सहारा, जगातील सर्वात मोठा उष्ण वाळवंट काय सहारा आहे, त्यातलं एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे. हे इथं दाखवताना आपल्याला काय दाखवते तर याच्यामध्ये छोटे छोटे काटेरी छोटे छोटे बुशेस आहेत, पण सगळं शुष्क कोरडा वातावरण, सहारा डेझर्ट. लुक ॲट द मॅप ऑफ द वर्ल्ड, त्यांनी सांगितलं जगातला एक मॅप बघा, तुम्हाला सहारा वाळवंट कुठे ते लक्षात येईल. आफ्रिका वाळवंट खंडात ते आहे. लोकेट द सहारा डेझर्ट कव्हरिंग द लार्ज पार्ट ऑफ द नॉर्थ आफ्रिका. इट इज द वर्ल्ड लार्जेस्ट डेझर्ट. जगातलं सर्वात मोठं नॉर्थ उत्तर आफ्रिकेतलं असणारं जगातलं सर्वात मोठं वाळवंट. ओके, अराउंड 8.5 मिलियन स्क्वेअर किलोमीटर आहे, लक्षात घ्यायचं आहे. डू यू रिकॉल दॅट इंडिया हॅज द एरिया 3.20. आपला भारताचा असणारा स्क्वेअर किलोमीटरमध्ये 32 लाख आपल्या भारताचं असणार. किती? 32 लाख 87,263 स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे. या सहारा वाळवंटाचा एरिया किती आहे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. हा किती आहे म्हणजे जवळजवळ 85 लाख, भारतापेक्षा जवळजवळ 2.5 पट हे वाळवंट मोठं आहे एरियाबद्दल. ते कंपॅरिझन करून दिलेलं आहे. द सहारा डेझर्ट टचेस 11 कंट्रीज. 11 देशांना ते काय करत आहे, टच करत आहे. दीज आर द अल्जेरिया, दॅट इज द आफ्रिकन लार्जेस्ट कंट्री बाय एरिया. आफ्रिकेतलं आकारमानानुसार सर्वात मोठा देश हा अल्जेरिया आहे. नंतर चाड, इजिप्त, लिबिया, माली, मॉरिटेनिया, मोरोक्को, नायजर, सुदान अँड ट्युनिशिया आणि वेस्ट सहारा असे काय 11 देश ज्याला हा सहारा वाळवंटा सीमा लागलेली आहे किंवा त्याच्यात मिक्स आहे. वेन थिंग्स द डेझर्ट पिक्चर इमिडिएटली द कम्स युअर माइंड अँड दॅट इज द सँड अँड बट. बरोबर आहे, जेव्हा तुम्ही वाळवंट म्हणता तुमच्या डोक्यात काय तर वाळू येते, वाळू असणारं चित्र येते असं त्यांनी सांगितलं आहे. आणि दिस रॉकी सरफेस मे बी द हाय ॲट द सम प्लेसेस. बरोबर आहे, सहारा डेझर्ट इज द कवर. ठीक आहे, हे आपल्याला दाखवलेलं आहे ना. आता एक नकाशा देतो बघा, हा त्याचा नकाशा आहे. हा आपला आफ्रिका खंड आहे. आशिया खंडानंतर 2 नंबरचा मोठा खंड क्षेत्रफळाने आफ्रिका आहे. ओके, आफ्रिका एकमेव खंड आहे बघा. इथं याच्यात तुमचं विषुववृत्त पण जातं, याच्यातनं तुमचं हे कर्कवृत्त पण जातं आणि याच्यातनं तुमचं मकरवृत्त. तिन्ही तुमचे वृत्त पास होणारा खंड हा आफ्रिका खंड आहे. आणि या आफ्रिका खंडात असणारं हे तिथलं वाळवंट हे आपण इथं चेक करूया. हा सहारा वाळवंट इजिप्त, लिबिया, अल्जेरिया, ओके, वेस्टर्न सहारा, मॉरिटेनिया, माली, नायजर, चाड, सुदान असे 11 देश मिळून हे सहारा वाळवंट आहे. आणि हे आफ्रिकेच्या उत्तरेकडे विषुववृत्ताच्या वर आहे. यातनं कर्कवृत्त जातं, हे पण लक्षात घ्यायचं. या वाळवंटातनं काय जातं, कर्कवृत्त, अशी माहिती इथं आपण बघायची आहे. द अल अझीझा इन द सहारन डेझर्ट साऊथ ऑफ द ट्रिपोली, लिबिया रेकॉर्डेड द हायेस्ट टेम्परेचर. कुठं आहे तर हे अल अझीझा सहारा डेझर्टमध्ये साऊथ ट्रिपोली लिबियामधलं आहे. सगळ्यात जास्त उष्ण तापमानाची नोंद झालं असा तो काय आहे बेसिक हे आहे. हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे. देन द क्लायमेट, आता यातलं क्लायमेट कसं आहे, हवामान कसं आहे या भागातलं ते बघायचं आहे. द क्लायमेट इज सहारा डेझर्ट इज स्क्रॉचिंग हॉट, म्हणजे अतिशय तीव्र उष्ण आणि कोल्ड. ओके, इट हॅज शॉर्ट रेनी सीझन, खूपच अत्यल्प पर्जन्य. द स्काय इज क्लाउडनेस अँड द क्लिअर, म्हणजे काय असतात तिथं निर्मळ पण असतात आणि ढगाळ पण असतात. नंतर हिअर द मॉइश्चर इव्हॅपोरेट फास्टर दॅन द ॲक्युमुलेट, बट ऑब्वियस प्रेसिपिटनपेक्षा इव्हॅपोरेशन बाष्पीभवनाचा वेग काय जास्त आहे, म्हणून तर तिथं खारं पाणी सापडतं वाळवंटात, हे लक्षात घ्यायचं आहे. डेज आर अनबिलिव्हेबली हॉट, जास्त उष्ण असतं. टेम्परेचर ड्युरिंग द डे 50 डिग्री दिवसाच्या आसपास. अँड द बेअर रॉक्स, त्यामुळे ते सँड अँड बेअर रॉक्स काय करतात, तुटतात, त्याचं विदारण होतं. या गोष्टी लक्षात घ्यायचं आहे. एव्हरीथिंग अराउंड द हॉट. द नाईट्स मे बी द फ्रीजिंग कोल्ड विथ द टेम्परेचर नियरिंग द 0. रात्री 0 पर्यंत खाली येतं. अँड दॅट इज वाय इट इज कॉल्ड विषम एक्स्ट्रीम, बिकॉज डे इज हाय
अँड नाईट इज लो, दॅट इज कॉल्ड द एक्स्ट्रीम क्लायमेट असं म्हटलं जातं. मग या भागात असणारे काही वनस्पती आहेत का, तर व्हेजिटेशन ऑफ सहारा डेझर्ट इन्क्लूड द कॅक्टस, डेट्स, पाम्स, ॲकेसिया, ज्याला आम्ही काय म्हणतो काटेरी वने, काटेरी वृक्ष असे जे असतील, तिथं पाम वृक्ष असतील. आता एक UPSCला प्रश्न पडला होता की पाम इज अ मिक्स, आता तुम्ही टेस्ट बघितली असेल गेल्या रविवारची, तर मी ते एक्झाम्पल देऊन पण सांगितलं की पाम, आता पाम ऑइल महत्त्वाचं आहे. भारताच्या एकूण खाद्यतेलापैकी 60% वाटा हा पाम ऑइलचा आहे आणि भारताच्या एकूण तेलापैकी भारत 50%पेक्षा अधिक पाम ऑइल आयात करतो, ते इंडोनेशिया, मलेशियाकडनं करतो. पाम ऑइलचं ओरिजिन कुठं आहे, दॅट इज अ वेस्टर्न आफ्रिका. हा पण एक लक्षात घ्यायचा आहे भाग. तर पाम इथं मोठ्या प्रमाणात पाम ट्रीज असतात आणि त्याच्यापासून ते निघतं. इट्स सम प्लेसेस देर आर द ओएसिस, ओएसिस ज्याला आम्ही म्हणतो मृगजळ. ग्रीन आयलंड विथ द डेट पाम सराउंडिंग देम, बरोबर. ओएसिस म्हणजे मृगजळ नाही, पण असं तिथं वाळवंटात सगळी हिरवा भाग, वाळवंटातील सगळ्यात हिरवा भाग असं आपल्याला म्हणावं लागेल. तिथं असणारे प्राणी त्यांनी दाखवला आहे. इथं व्याख्या केलेली आहे किंवा सांगितलं आहे ओएसिस कन्सेप्ट काय आहे. डिप्रेशन आर फॉर्म वेन द विंड ब्लोज अवे द सँड, ज्या वेळेस वाऱ्यामुळे क्षरण होतं, वाऱ्यामुळे खनन होतं, म्हणजे वारा ती वाळू घेऊन दुसरीकडे घेऊन जाते, तेव्हा खड्डा तयार होतो आणि कालांतराने त्या खड्ड्यात पाणी साठतं. अंडरग्राउंड वॉटर वेअर ते पाणी बाहेर येतं, ते ओएसिस फॉर्म होतं. दीज एरियाज आर फर्टाईल, पीपल मे बी सेटल, लोक तिथं वसाहती पाण्यामुळं तिथं थोडीफार प्रमाणात शेती केली जाते, तिथं वृक्ष असतात, तिथं पाम ट्रीज लागतात, त्याला ओएसिस म्हटलेलं हे लक्षात घ्यायचं आहे. समटाईम्स द ओएसिस मे बी द अबॅनॉर्मली लार्ज, मोठं असतं. अँड टॅल-फिटेड ओएसिस इन द मोरोक्को इज अ लार्जर ओएसिस विथ अन एरिया 13,000 स्क्वेअर किलोमीटर ओएसिस त्याला म्हटलं जातं. मोरोक्को म्हटलं ते टॅल-फ्लेटेड ओएसिस असं जे एक्झाम्पल्स दिलं आहे. अगेन द ओएसिस इज द सहारा अँड द नाईल व्हॅली इन इजिप्त. आता या भागातनं जर आपण नकाशा बघितला असेल मागे, तर या भागात इथून ही तुमची नाईल नदी निघते आणि अशी नाईल नदी येऊन या मेडिटेरियन सीमध्ये मिळते, जी सगळ्यात लॉंगेस्ट रिव्हर आहे, पण ती वाळवंटातनं वाहत जाणारी इजिप्तमध्ये जाऊन मिळणारी नदी, हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे. सिन्स द वॉटर इज अवेलेबल इजिप्तमुळे पीपल ग्रो डेट पाम्स. आता इजिप्तचं खोरंच आहे. मानवाने पहिले शेतीचा शोध कुठल्या खोऱ्यात लावला, ती नाईलच्या खोऱ्यात शेती सुरू झाली पहिल्यांदा. इरिगेशन त्याच खोऱ्यात स्टार्ट झालं, कारण की तिथं त्या भागात असणारं तुमचं याचं प्रमाण जास्त होतं इव्हॅपोरेशनचं. आणि अशा सगळ्या गोष्टीत क्रॉप्स सच एज राईस, व्हीट, बार्ली, बीन्स आर द ग्रोन. इजिप्शियन कॉटन फेमस वर्ल्ड वाईड, त्या नाईलच्या खोऱ्यात इजिप्त देशात ही शेती, तिथला कापूस फेमस आहे. डिस्कवरी ऑफ ऑइल प्रोडक्ट इन अ ग्रेट डिमांड, ज्याला आम्ही खनिज तेल म्हणतो, थ्रू आउट द वर्ल्ड, अल्जेरिया, लिबिया अँड इजिप्त. आणि कॉन्स्टंटली ट्रान्सफॉर्मिंग, ते कशात डेझर्टमध्ये वाळवंटात त्याचं काय होतं, बदल होते. अदर मिनरल्स इम्पॉर्टंट, त्यात काही खनिज आहे महत्त्वाचे. द कल्चर लँडस्केप त्यात दिलेलं आहे. सहारा इज द अंडरगोईंग द चेंजेस, ग्लेमिंग ग्लास, केस्ट, ऑफिसेस, बिल्डिंग्स, टावर्स आता सगळं येत आहे तिथं. हे कल्चरसुद्धा तिथं बदलत चाललं आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. ट्रक्स आधी तिथं उंटारवरनं वाहन दळणवळणासाठी वापरायचे, आता काय झालं, ट्रक्स आर रिप्लेसिंग द कॅमल्स इन द सॉल्ट ट्रेड. मिठाचा व्यापार व्हायचा का, तर त्या भागात तुमचं असणारं वाळवंटात बाष्पीभवन जास्त आहे, त्याच्यामुळे मिठाचे सरोवर तिथे तयार होतात आणि मग त्या मिठासाठी आधीचं सगळं बदलत चाललं असं त्यात सांगण्यात आलेलं आहे. असंच मग आता लास्ट पार्ट आमच्या भारताचं थंड वाळवंट. थंड, आता ही ते वाळवंट आहे. लडाख हा जो भाग आहे, हा जे तिथं वृक्ष लक्षात घ्यायचा आहे, म्हणजे हा शुष्क भाग आहे, कोरडा. इट्स अ ड्राय एरिया, पर्जन्य नाही, पण हा वाळवंट आहे, पण हा उंचीवर असल्यामुळे थंड प्रदेशात आहे किंवा 30 डिग्रीच्या तिथं आहे, म्हणून थंड म्हटलं. इक्वेटरच्या जवळ नाही, इक्वेटरच्या जवळ म्हणजे असे मग दिलं. लद्दाख इज अ मेड अप ऑफ 2 वर्ड्स, ला मिनिंग माउंटन आणि दाख मिनिंग कंट्री. लडाख असा जो अर्थ होतो, हे लक्षात घ्यायचं आहे. द द्रास वन ऑफ द कोल्डेस्ट इनहॅबिटेड प्लेस ऑन द अर्थ, जगातील सर्वात थंड असणाऱ्या ठिकाणापैकी आमचं द्रास आहे. आपल्या भारतातलं -55 डिग्री सेल्सिअस तापमान इतकं खाली जातं द्रासचं, दॅट इज द द्रास. आणि तिथं आपले सैनिक राहतात, हे पण लक्षात घ्या. सैनिकाची सियाचीन वगैरे भाग आहे आणि पाकिस्तानची घुसखोरी केली होती कारगिल जेव्हापासून म्हणलं, तर कंपल्सरी आमचे सैनिक तिथं असताना एकदम कडक असणाऱ्या मायनसमध्ये, जे ह्युमन लाईफ सर्वाइव्ह होऊ शकत नाही, अशा वातावरणात आमचे सैनिक तिथं आमच्या सीमांचं रक्षण करतात, हे सुद्धा इथं लक्षात ठेवायला पाहिजे. सो हा तो एरिया लडाखचा. हे पण वाळवंट आहे, पण एक थंड वाळवंट आहे. वाळवंट द कोल्ड डेझर्ट अँड हॉट डेझर्ट. कोल्ड म्हणजेच थंड प्रदेशातील वाळवंट. वाळवंटाची व्याख्या तीच, तिथं शुष्क वातावरण आहे, पाऊस पडत नाही आणि वनस्पती आढळत नाही किंवा काटेरी वनस्पती असतात. लडाख इज अ कोल्ड डेझर्ट लाईंग द ग्रेट हिमालय ऑन द ईस्टर्न साइड ऑफ द जम्मू काश्मीर. काराकोरम रेंजेस इन द नॉर्थ अँड द झास्कर इज द माउंटन. मग आता इथं लक्षात घ्यायचं आहे, हा लडाख असेल, याच्यावर काराकोरम आहे, हा काराकोरम, आणि खाली काय झास्कर, अशा रेंजेससुद्धा दिलेल्या आहे. सेव्हरल रिव्हर्स फ्रॉम, इथून बऱ्याच नद्यांनी जातात, जसे इंडस आहे, सिंधू नदी आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. द रिव्हर्स फ्रॉम द डीप व्हॅलीज अँड द जॉर्जेस, इथून असणाऱ्या नद्या खोल दऱ्यातनं आणि घड्यातनं वाहतात. सेव्हरल ग्लेशियर्स
म्हणजेच काय तिथं असणाऱ्या आमच्या हिमनद्यांचे उगमसुद्धा तिथं आहे. फॉर एक्झाम्पल गांगरी ग्लेशियर्स हे तिथं दिलेलं आहे. द अल्टिट्यूड ऑफ लद्दाख व्हॅरीज फ्रॉम अबाउट 3000 ते कारगिलमध्ये 3000 मोर दॅन 8000 इन द काराकोरम, 8000 उंची मीटरनी काराकोरममध्ये येते. ड्यू टू द हाय अल्टिट्यूड द क्लायमेट एक्स्ट्रीमली कोल्ड, अति उंचीमुळे तिथं तापमान कायम थंड असतं, खूप जास्त थंड असते हे पण लक्षात घ्यायचं आहे. आणि कॅन बी फेल्ड द इंटेन्सिटी द डे टेम्परेचर समर आर जस्ट अबाव द 0 डिग्री, जस्ट अबाव द 0 उन्हाळ्यातलं, आणि जर वेल बिलो -30 इन द नाईट, आणि जर विंटर असेल तर -40च्या खाली जातं हे सुद्धा लक्षात घ्या. द रेन शॅडो, इथं पाऊस पडत नाही, हा रेन शॅडो आहे, कारण की आमच्या वर जाताना हा जो आमचा इथं असणारा तुमचा शिवालिक असेल, मध्य हिमालय असेल किंवा असा बृहत हिमालय, वारे याला आवडून पाऊस पाडतात, हे क्रॉस करून पुढे जात नाही, म्हणून हा रेन शॅडो पर्जन्य छायेचा प्रदेश इथं तयार झालेला आहे हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. द एरिया एक्सपिरियन्सिंग फ्रीजिंग विंड्स, गोठवणारी थंडी इथं असते, सनलाईट एकदम कमी, आणि सर्वाइज नो दॅट इफ यू सीन द सन विथ द फीट इन दॅट शेड यू मे सफर फ्रॉम द सनस्ट्रोक फॉर द फ्रॉस्ट बाईट इन द सेम टाईम. आपल्याला तिथं उष्णघाताचा पण होऊ शकतो जर तिथं सूर्य अचानक हे झालं तर, असं बेरीज गुडलं. आता त्यातले बेसिक काही पॉईंट्स सांगितलेले आहे. लडाख इज ऑल्सो नोन ॲज द खापाचान, हे लक्षात घ्या, खापचान असं लडाखला म्हटलं जातं, विच मीन्स नो लँड, बर्फाची भूमी असं त्याचं वर्णन केलं जातं. द चिरू ऑर द तिबेटियन अँटलोप इज अँड द एंडेंजर्ड स्पेसिस, एक स्पेसिस दिलेला आहे, इज हंटेड फॉर द वूल नोन ॲज द शॅटुश विच इज द लाईट इन द वेट अँड द एक्स्ट्रीमली वॉर्म. इथं असणाऱ्या एक ती मेंढी आहे त्याची लोकर वापरली जाते, तिला शतुष असं म्हटलं जातं. द फायनेस्ट क्रिकेट बॅट्स, जे आमच्या बॅट आम्ही वापरल्या जातो ज्याला आम्ही काश्मीरी विलो म्हणतो, हे झाडं इथं वापरले जातं, ज्या वस्तू लाईट वेट असतात, ही अशी जंगले वुड्स ऑफ द विलो ट्रीज ही इथं वापरल्या जातात. मग या भागात असणारे वनस्पती आणि वने मोठ्या प्रमाणात ड्यू टू द हाय अरिडिटी, कोरडा भाग आहे. व्हेजिटेशन इज स्पेअर्स, म्हणजे तिथं जास्त वनांचं प्रमाण नाही आहे, कोरडी वने. देअर आर द सॅनी पॅचेस ऑफ ग्रासेस, छोटे छोटे गवताळ प्रदेश किंवा श्रब्स म्हणजे खुरटी झुडपे असं त्यात दिलेलं आहे. फॉर ॲनिमल्स ग्रेस, ते ॲनिमलला ते म्हणजे प्राण्यांना खाद्य म्हणून त्याचा उपयोग होतो. ग्रोज विलोज अँड पोलपोपर सीन इन द व्हॅलीज, विलोज म्हणजे ते टिक असणारे कॉनिफेरस टाईपचे वृक्ष. ड्युरिंग द समर फ्रूट ट्रीज सच ॲज द ॲपल्स, या भागात थंड वातावरण असलेले सफरचंद असतील, ओके, वॉलनट्स असतील, सेव्हरल स्पेसिस ऑफ द बर्ड्स, काही असणाऱ्या तुमच्या पक्षाच्या जाती, रॉबिन असे त्यात दिलेलं आहे. सम ऑफ द दिस बऱ्याच दिलेल्या गोष्टी दिल्या, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि याक इज द मिल्क यूज, याक म्हणजे तिकडली गाय, म्हणजे पहाडी गाय म्हणून तुम्ही, त्या अंगावर भरपूर केस असतात, तुम्ही बघितलं असं फोटो तो याकचा, ओके, आपली गायच आहे पण प्रचंड फोटो का थंडीमुळं ती इव्हॉल्व तसं झालेलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. असे द हेअर ऑफ द शीप अँड गोट्स यूज इन द मेक उलर्स, लोकरीसाठी तिथल्या असणाऱ्या मेंढीच्या आणि बकरींचा वापर केला जातो. तिथला लोकांचं काय, तिथल्या तर पहाडी लोक आहे, बरोबर आहे. द तिबेट अँड द सेंट्रल एशिया, लडाख इनहॅबिटेड पीपल आर द मुस्लिम्स, बुद्धिस्ट, सेव्हरल बुद्धिस्ट मॉन्स्टर्स तिथं आहे, आमच्या असणारे बुद्धांच्या बुद्ध समाजाचा असतात तर, ज्याला आम्ही म्हणतो मॉनेस्ट्रीज तिथं मोठ्या प्रमाणात आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. प्रार्थनास्थळं, ओके. द लडाख लँडस्केप विथ देअर ट्रॅडिशनल गोमपास असं त्याला म्हणलं. मॉनेस्ट्रीज आर द हेमीस, थिकीस अशी नावं पण दिली आहे, पण ते वाचून घ्या, ती फ्रीमध्ये विचारू शकते. आणि बऱ्याच तिथं असणारे तुमच्या लडाखमध्ये मॉनेस्ट्रीज आहे, हा लडाखचा भाग आहे. थिकीस मॉनेस्ट्री जी तुमची ओल्ड मॉनेस्ट्री समजलेलं आहे. नॅशनल हायवे 1A, आता त्याचं नाव बदललं आहे, कनेक्ट द लेअर टू काश्मीर. जेव्हा कारगिल झालं होतं याच्यावरच पाकिस्तानने अटॅक केला होता, असं सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. द फायनेस्ट क्रिकेट बॅट्स आपण बघितलं, ह्या त्याच्यापासून बनल्या, आता हे पण लक्षात घ्यायचं आहे. जसंच त्या भागात गेलं उंच मनाली लेह हायवे असेल, क्रॉसेस फॉर द जो तुमचा हिमाचल प्रदेश जातो, आता आम्ही त्याला अटल टनेल असं म्हटलेलं आहे, जो आमचा रोहतांगमधनं जातो वर याच्याकडे जातो, लोंगचांगला इचा दिलेला आहे. द हायवे ओपन जुलै बिटवीन जून अँड सप्टेंबर, बाकी ज्यावेळेस स्नो असतो, पण आता नाही, आता मी मोठे टनल बांधलेले आहे, ते हायवे 12 महिने ओपन राहतात, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. सो अशा प्रकारे या टॉपिकमध्ये मी तुम्हाला म्हणेल, म्हणजे या याच्यात एनसीआर शेवटचा आपल्या तरी काही प्लेसेस दिल्या, म्हणजे तो आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ॲमेझॉन, गंगा, ब्रह्मपुत्रा, आणि त्यांनी उष्ण वाळवंट म्हणून सहारा आणि लडाख या प्लेसेसवरनं आपल्याला जॉग्राफी म्हणजे त्याची क्लायमेटॉलॉजी असेल, जॉग्राफीतलं त्याची टोपोग्राफी असेल, त्या रिव्हर्स असेल, तिथं पीपलचा नाही इंटरॅक्शन विथ द पीपल असं म्हटलंच आहे. तिथली पीपल हॅबिटेट्स म्हणजे लोकांचं जीवनमान, राहणीमान, लोकसंख्या अशा सगळ्या गोष्टींसोबत डील करते. सो मी म्हणेल असं हा आपला 7वीचं पुस्तक इथे संपलेलं आहे. लक्षात घ्या. भूगोलाची ज्या जाता 2 मिनिटं 1 मिनिटं घेतो. भूगोलाची बॅच आपली ऑलरेडी आहे, स्टार्ट झालेली. राज्यसेवा प्रीची स्पेशल बॅच आहे.
रोज संध्याकाळी 4:30 ते 6:30 ही बॅच असते. ऑनलाईन ऑफलाईन आहे. ज्यांचं लेक्चर मिस झाले ते परत जॉईन करा. कंबाईनची जे आहे त्यांना भारत आणि महाराष्ट्र कामात पडेल ते पण याच्यात असणार आहे, डिटेल असणार आहे. तिथनं ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर आपले सगळे NCERTच्या सिरीज आहे, ह्या सिरीज मिस करू नका. बेसिक NCERT 6वी 10वी सगळं कव्हर करून देतोय. टॉपिक टू टॉपिक आपण कव्हर करतोय, तो नीट करा आणि मग तुम्ही NCERT अभ्यास इझी जाईल. मराठीतनंच एक्सप्लेन करतोय किंवा यातनं नोट्स तरी काढा, तुमचा याच्यात उपयोग जास्त होईल, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. MPSCचा सिलेबस डिस्क्रिप्टिव्ह आपण टार्गेट करतोय, त्या अनुषंगाने सिलेबस नेमका काय आहे याचं ऑलरेडी लेक्चर घेतलं आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचं. मग बुक लिस्ट आपण त्यात क्लिअर करून दिली, कुठले कुठले पुस्तकं वापरले पाहिजे इंग्लिशमधनं आणि मराठीतनं. त्यानंतर एक स्टडी प्लॅन पण तुम्हाला दिला, बेसिक कसं पक्का करावे. आधी तुम्ही लेक्चर बघितलं असेल, त्यात पण मी आधी एक लेक्चर घेतलं की 2025 साठी स्टडी प्लॅन कसा केला पाहिजे, तर टार्गेट काय पाहिजे ते सुद्धा तुम्ही त्यात चेक करा. मॅडमनी करंट कसं वाचलं पाहिजे आतापासून, लोकसत्ता असेल, एक्सप्रेस असेल, सकाळ असेल, न्यूजपेपर रिडिंगचं लेक्चर मॅडमने घेतलेलं आहे, ते सुद्धा इथं बघा. जाता परत हे सांगतो की आमची पूर्व परीक्षेची बॅच 16 जूनला टार्गेट करणारी ही 4 महिन्याचा कालावधी 12 फेब्रुवारीला चालू होणार आहे. ही ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही आहे. प्री आणि मेन्स, मग मेन्सचे पुढचे 3 महिने असणार जून नंतरचे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर ही बॅच जर तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन नाशिकला असेल ऑफलाईन किंवा असेल आमच्या पुण्याला तिथं ऑनलाईन, अशा दोन्ही जागी तुम्हाला हा नंबर दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही काय करा, चेक करा. 12 फेब्रुवारी बॅच चालू होणार आहे. ही बॅच जे तुम्ही, तुमचे मित्र, तुमच्यातले कोणी असेल ज्यांना कंबाईन करायचं आहे त्यांना तुम्ही सांगू शकता, त्यांच्यासाठी मी बॅच म्हणतोय. आताच 16 जूनला परीक्षा, बहुधा आता आपण बोलतोय बुधवारी हे लेक्चर तुम्हाला दिसणार आहे. मी रेकॉर्ड करतोय, तो सोमवार दिवस आहे. मे बी त्या दिवशीपर्यंत ॲड आली का मला माहीत नाही, पण ॲड येणार आहे हे लक्षात घ्या. कदाचित तुम्ही बघा असेल आली पण असेल किंवा नसेल, तर त्या 1-2 काही दिवसात ती येईल, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि आता मॅडमचं पुढचं लेक्चर असणार तुमचं UPSC स्टडी स्किल्स, अभ्यासाच्या स्टडी स्किल्स ज्या डेव्हलप करू लागतात. नोट्स कशा काढायच्या, रिडिंग कसं करायचं, रायटिंग प्रॅक्टिसेस म्हणजे काय, तुमचे असणारे प्रश्न, हे मॅडमचं लेक्चर नेक्स्ट आहे, ते तुम्ही त्यात चेक कराल. सगळ्यांनी लेक्चर बघा. आणि शनिवारी हे लेक्चर असणार आहे माझं की पदवी काळापासून मग परत स्टार्टपासून अभ्यास कसा करावा, पदवीचा अभ्यास, परीक्षा किती वेळ दिला पाहिजे अभ्यासाला, आणि त्यातले काही लोक जॉब करून पण 25ला टार्गेट करत असेल तर ते कसं केलं पाहिजे, त्यासाठीचं हे लास्ट लेक्चर. इज दॅट क्लिअर? सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या असणाऱ्या आपल्या NCERT आणि पुढच्या या लेक्चर्समध्ये. थँक्यू सो मच.